सुदर्शन घुले पुन्हा एकदा एसआयटीच्या फेऱ्यात अडकलेला आहे। एसआयटीला सुदर्शनच्या मोबाईलचे पासवर्ड हवे होते, त्यामुळे त्याने पुन्हा एकदा सुदर्शनचा एसआयटीने ताबा घेतलाय। मोबाईल उघडला जाणार आणि यामध्ये आता वाल्मिक अडकणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्त्वाचा आरोपी सुदर्शन घुलेचा एसआयटीने पुन्हा एकदा ताबा घेतलाय। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात या सविस्तर रिपोर्टमधून। सुदर्शन घुले एसआयटीच्या फेऱ्यात। एसआयटीला हवेत सुदर्शनच्या मोबाईलचे पासवर्ड। मोबाईल उघडणार, वाल्मिक अडकणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं आरोपी चौकशीतून सही सलामत सुटल्यासारखं वाटत होतं, पण आरोपींच्या भ्रमाचा भोपळा अवघ्या काही दिवसात फुटलाय। एसआयटीनं आरोपी सुदर्शन घुलेचा ताबा घेतलाय। सुदर्शन घुलेचे एसआयटीनं 2 मोबाईल जप्त केले। यातल्या एक मोबाईलचा लॉक पासवर्ड अभावी उघडलेला नाहीये। त्या मोबाईलमध्ये आणखी काही पुरावे असल्याचं सांगण्यात येत आहे। तो फोन अनलॉक करण्यासाठी पुन्हा सुदर्शन घुलेची कोठडी मागण्यात आली आहे। त्याच्यामध्ये 18 तारखेला त्यांना MCR झाला होता। परत आज त्यांनी आरोपीचा 10 दिवसाचा PCR मागितला होता सुदर्शन घुलेंचा। त्याच्या मागे त्यांच्याकडून जे काही वस्तू मोबाईल जप्त केलेले आहेत त्या मोबाईलचे पासवर्ड वगैरे त्यांना ते हस्तगत करायचे होते आणि जो काही नवीन डिजिटल एव्हिडन्स सापडलेला आहे तर त्याच्याबद्दल त्याला विचारपूस करायची होती। एसआयटीनं सुदर्शनला ताब्यात घेतल्याचं सुरेश धस यांनी स्वागत केलंय। एसआयटी तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। कोर्टाने एसआयटी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करते। सर्व जनतेचा विश्वास एसआयटीवरती आहे। आज जे ताब्यात घेतलेला आहे पोलिसांचीच त्या ठिकाणी म्हणजे रणनीती जी आहे व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पोलिसांची चाललेली आहे। विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांना सापडत नाहीये, पण विष्णू चाटेला सुदर्शन घुलेनं काही फोन केले, शिवाय काही व्हिडिओ पाठवले। ते सुदर्शनच्या मोबाईल मधून मिळतील असा विश्वास धस यांनी व्यक्त केलाय। चाटे यांनी स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर फेकून शेवटच्या 2 दिवसाचं संभाषण लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मग ते त्यांनी लपवायचा प्रयत्न केला तर याच्या माध्यमातून ओपन करण्याचं प्लॅनिंग मला वाटतं एसआयटीचं असेल। एसआयटी आणि सीआयडी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावे किती कौशल्याने गोळा करतात यावर या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून आहे। आता सुदर्शनच्या मोबाईल मधून एसआयटीच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्यास वाल्मिक आणखी अडकत जाण्याची शक्यता आहे। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, बीड।